या बजेटमध्ये नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही. टॅक्समध्ये सवलत देणं परवडणाऱ्या नसल्याची सरकारची भूमिका, सूत्रांची माहिती. मोदी सरकारच्या बजेट अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणं हा काँग्रेसचा अधिकार, सोनिया गांधींनी केलं स्पष्ट. कमलनाथ आणि वीरप्पा मोईलींच्या नावाचा प्रस्ताव, तर कोर्टात जाण्याच्या मुद्द्यावरून व्यंकय्या नायडूंनी केली काँग्रेसवर टीका. राज्यामध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चेनं पुन्हा पकडला जोर. अँटनी समितीच्या अहवालानंतर आता आठवड्याभरामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी घेणार निर्णय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी घेतली तांत्रिकाची मदत. आउटलुक मासिकाचा धक्कादायक दावा. हमीद दाभोलकरांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी. पल्लवी पुरकायस्थ हत्येप्रकरणी आरोपी सज्जाद पठाणला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा. सेशन्स कोर्टाचा निर्णय. आज वाखरीमध्ये पार पडलं वारीमधलं सगळ्यात मोठं गोल रिंगण. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालख्या एकत्र.